मराठी सिनेमाच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणजे काकस्पर्श. सिनेमाचा स्क्रीन प्ले, टायमिंग, ॲक्टिंग, डायरेक्शन आणि या सिनेमाचं नाव काकस्पर्शच का ठेवलं हे रिव्हील होण्याचा टायमिंग शब्दांमध्ये व्यक्त करण्यापलीकडचं आहे. आणि जेव्हा काकस्पर्शचं मिनिंग आपल्याला कळतो त्यावेळेस कथेचं पूर्ण सार आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा या माणसाच्या मन आणि आत्मा सुन्न करून टाकणाऱ्या सिनेमाचे 15 फॅक्ट्स मी तयार केलेत. तर चला बघूया. उषा दातारांची गोष्ट काकस्पर्श यावरती विनय आपटे यांनी 1989 मध्ये जन्मगाठ नावाने एक नाटक केलं होतं. विनय आपटेंनी यामध्ये लीड रोल केला होता आणि सचिन खेडेकरांची पण तीच भूमिका करण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती आणि त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला टाइम लागला, पण ते एकदम समाधानकारक होतं. सचिन खेडेकरांनी याचे प्रयोग बघितले होते आणि 2007 मध्ये त्यांनी याच्यावरती काम करायला सुरुवात केली. हरी दामलेंचाच लीड रोल करण्याची इच्छा त्यांची होती. गिरीश जोशी यांना खेडेकरांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही या कथेचे ॲडॉप्टेशन स्क्रीन प्ले पूर्ण करा. 2 वर्षानंतर खेडेकर आणि गिरीश जोशी हे मांजरेकरांकडे गेले आणि त्यांनी ही कथा त्यांना ऐकवली आणि हे ऐकताच त्यांनी हो म्हटलं. खेडेकरांनी या सिनेमाचा स्क्रीन प्ले आपल्या घरी वाचला होता आणि ही स्टोरी त्यांना एवढी आवडली की उद्याच्या उद्या लगेच याच्यावरती काम सुरू व्हावं असं त्यांना वाटलं. त्याचा स्क्रीन प्ले गिरीश जोशीने इतका प्रामाणिक आणि इतका घट्ट बांधला होता की तो काळ, ते कुटुंब, त्या रूढी, त्या परंपरा या सर्व गोष्टी आपसूक एवढ्या जुळून आल्या होत्या की सर्वजण भारावून गेली होती. खेडेकर आणि मांजरेकरांना असं वाटलं की आपण जर या प्रोजेक्टवरती काम केलं नाही तर आपल्या सिनेमाच्या कारकिर्दीला काहीच अर्थ नाही. या सिनेमाची कथा 1930 ते 1950च्या काळातली आहे. यासाठी मेकर्सना पुरातन घर हवं होतं जे एकदम रिअल दिसेल. कोकणातील पालशेत मधल्या नेनेवाड्यात त्यांना आपल्या मनासारखं घर भेटलं. नेनेवाड्यात पुरातन वाडे भरपूर होते पण आतमध्ये प्लास्टर आणि स्टाईलचं बांधकाम होतं. खूप शोधाशोध केल्यावरती कथेला साजेल असं परफेक्ट घर मिळालं. अविनाश नेने या माणसाचं हे घर 200 वर्ष जुनं होतं. 200 वर्षानंतरही ते एकदम वेल मेंटेन होतं. सिनेमात घराजवळ जी विहीर दाखवली ती रिअलमध्ये पण त्या घराच्या जवळच आहे. ती विहीर 1844 मध्ये बांधण्यात आली होती आणि त्याला बांधण्यासाठी त्यावेळेस 7,000 रुपये खर्च आला होता. त्या विहिरीचा एक किस्सा आहे. सिनेमा हिट झाल्याच्या नंतर तिथे खूप सारी लोक ते बघण्यासाठी येत होती. त्यात एक माणूस आला आणि त्याला सेम तशीच विहीर आपल्या घराजवळ बनवून हवी होती. त्यासाठी त्यांनी कारागीर पण आणली होती पण त्या विहिरीचं स्ट्रक्चर खूप किचकट होतं. त्या विहिरीवरती ज्यांनी ती विहीर बनवली त्यांचं नावं लिहिलेली होती. तर त्या व्यक्तीने विहीर बनवणाऱ्या लोकांचे नातू पडनातूंना शोधून काढलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे करायला जमेल का. तर ती लोक त्यांना म्हणाली की आमच्या आजोबा पंजोबांनी ते काम केलं होतं पण ते आम्हाला करायला जमणार नाही. मांजरेकरांनी या सिनेमाला 4 वर्ष दिली आणि त्यांनी खूप जिद्दीने आणि मेहनतीने यावरती काम केलं. सिनेमाचा फिवर त्यांच्यावरती अशा काही रीतीने झाला होता की त्यांना रात्री झोप येत नव्हती. शूटिंगच्या सेटवरती ते सर्वांच्या अगोदर सकाळी 6 वाजता हजर असायचे. शूटिंगच्या लोकेशनचं घर त्यांना एवढं आवडलं होतं, त्यामध्ये त्यांचं मन एवढं गुंतलं होतं की जर त्यांना कोणी विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय तर ते म्हणायचे की या वाड्यामध्ये माझा शेवट झालेला मला बघायचंय. तिथे असताना त्यांना विड्रॉल सिम्पटम्स येत होते की या वाड्यामध्ये आपल्याला पुन्हा येता येणार नाही. एवढं त्या वाड्याने त्यांना झपाटून टाकलं होतं. 2012 मध्ये आपल्या इंडियन सिनेमाला, आपल्या मराठी इंडस्ट्रीला 100 वर्ष पूर्ण झाली. या शतक महोत्सवी वर्षात काकस्पर्शने थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केली आणि हा योगायोगच म्हणावा लागेल. 1,40,00,000 बजेटमध्ये बनवल्या गेलेल्या या सिनेमाने 14 कोटींची कमाई केली. त्या हिशोबाने सिनेमाचं प्रॉफिट पर्सेंटेज 900% होतं. या सिनेमासाठी टोटल 28 जणांनी मुंडन केलं होतं. सचिन खेडेकर, अभिजित केळकर, वैभव मांगले, सक्षम कुलकर्णी यांच्यासोबत 23 पुरुष कलाकार आणि महिलांमध्ये सविता मालपेकर. जेव्हा त्यांना मांजरेकरांनी मुंडन करण्याबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी लगेच होकार दर्शवला आणि आज सुद्धा त्यांना या गोष्टीचं कधीच रिग्रेट होत नाही. उलट त्या म्हणतात की मला वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाली याचा आनंद आहे. मराठी सिनेमात असं पहिल्यांदाच घडलं की एखाद्या अभिनेत्रीने सिनेमासाठी मुंडन केलं असेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या सिनेमाची शूटिंग करत असताना मांजरेकरांनी पहिल्यांदाच प्रिया बापटला या काकस्पर्शाच्या रोलबद्दल सांगितलं. स्क्रिप्ट ऐकताच तिने सिनेमासाठी होकार दर्शवला. त्यात तिने खूप चांगलं काम केलं होतं पण तिच्या अभिनयाचा खरा कस लागला तो काकस्पर्श मधल्या उमा या भूमिकेसाठी. नो डाऊट तिच्या करिअर मधला हा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स होता. स्टोरीची टाइमलाईन 1930च्या दरम्यानची आहे. त्यावेळेस मेकअप, सौंदर्य प्रसाधने नावाचा प्रकार नव्हता. त्यामुळेच काकस्पर्शमध्ये कुठल्याच व्यक्तिरेखेने मेकअप केलेला नाहीये. त्यामुळे त्यांचं आतून आलेलं जे सौंदर्य आहे ते एकदम खरंच्या खरं आपल्याला सिनेमा बघताना जाणवतं.
आजकाल मेकअप एवढा केला जातो की तो व्यक्तीच आपल्याला ओळखू येत नाही. त्यामुळे त्या मेकअप व्यतिरिक्त मानवी भावनांचा खरा चेहरा दिसावा ही या सिनेमाची मागणी होती आणि त्याला पूर्णपणे न्याय देण्यात सिनेमाचे मेकर्स यशस्वी झालेत. काकस्पर्श मधली कास्टिंग ही मराठी सिनेमातील वन ऑफ द बेस्ट कास्टिंग आहे. संजय खापऱ्याने क्रांतिकारी आणि खेडेकरांच्या मित्राचा रोल खूप चांगला केलाय. केतकी माटेगावकरने साकारलेल्या 14-15 वर्षाच्या सुनेची भूमिका, मेधा मांजरेकरांनी साकारलेली तारा वहिनी, ही सर्व व्यक्ती तशी दिसली, त्यांनी त्या लेवलचा अभिनय केला, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास बसला. आणि जर पिक्चर बघत असताना त्यातली व्यक्तिरेखा जर तुम्हाला एकदम रिअलिस्टिक वाटत असेल, एकदम काळजाला भिडत असेल, तर समजून घ्या की त्यांनी खूप जास्त मेहनत केलेली आहे. मेधा मांजरेकरांची तारा ही भूमिका आधी दुसऱ्या अभिनेत्रीला ऑफर करण्यात आली होती, पण तिने एकदम लास्ट मोमेंटला नाही म्हटलं आणि प्रोडक्शन स्टार्ट होण्याच्या एक दिवस आधी मांजरेकरांनी मेधांना म्हटलं की ही भूमिका तू कर. सिनेमाचं शूटिंग सुरुवातीला पुण्यातील रानडेवाड्यात सुरू झालं. सिनेमात मंदिराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सीन होते. नंतर कोकणातील काही मंदिरे पडझड झाल्यामुळे डागडुजी करण्यात आली. मांजरेकरांना भीती होती की जे आपण रिपेअरिंग केले, प्लास्टरिंग केले, ते सिनेमाला जस्टिस देऊ शकेल का. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या शूटिंगचं सीन वाई मधल्या कृष्णा घाटावर हलवलं आणि या सिनेमाचं शूटिंग अवघ्या 26 दिवसामध्ये पूर्ण झालं. दादर मुंबईतील प्लाझा सिनेमात एक अंध मुलगी सिनेमा ऐकण्यासाठी आली होती. तिने मीडियावाल्यांना सांगितलं की या सिनेमाचा रिव्ह्यू मी टीव्हीवरती ऐकला होता आणि हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन ऐकावा अशी तिची खूप इच्छा झाली होती. सिनेमाच्या पूर्ण टीमसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सिनेमातील हरी दामले या कुटुंब प्रमुखाची भूमिका सचिन खेडेकरांना समोर ठेवूनच लिहिण्यात आली होती आणि मांजरेकर हे डॅम शुअर होते की या भूमिकेला जर आजच्या तारखेत कुठला नट न्याय देऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त सचिन खेडेकरच आहेत. सिनेमात त्यांच्या घाटावरच्या पहिल्या सीन पासून ते काकास्पर्शाचं खरं मिनिंग उलगडणाऱ्या शेवटच्या सीन पर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवलाय. जेव्हा पण मराठी सिनेमाच्या इतिहासातील अभिनयाची टॉप लिस्ट बनेल ना, तेव्हा खेडेकरांची काकास्पर्शमधली भूमिका ही टॉप 10 मध्ये तर राहीलच. या सिनेमाला संगीत दिलं राहुल रानडे, अजित परब आणि समीर म्हात्रे यांनी. कवी किशोर कदम यांच्या ओव्यांना संगीतकार राहुल रानडे यांनी चाल लावली. 1930च्या वेळेस पारंपरिक गीत हे ओवीच्या फॉर्ममध्ये होतं. त्यांनी संगीताच्या साथीशिवाय या सर्व ओव्या तयार केल्या. त्यात बहिणाबाई चौधरींची कविता अरे संसार संसार ही रिक्रिएट केली गेली. काकस्पर्शमध्ये हे गाणं सचिन खेडेकर आणि केतकी माटेगावकरने म्हटलंय. आपण खूप साऱ्या लव्ह स्टोरी बघितल्या, पण ही नावाप्रमाणेच विलक्षण आहे. बाकी या सिनेमाबद्दल काही पॉईंट्स राहून गेले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज करून टाका यार, फक्त 1 सेकंद लागेल. जर तुम्हाला पर्सनली मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इंस्टाग्रामवरती DM करू शकता. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.